एकदा मालवणी केंद्रावरनं सगळ्यांचा सहर्ष स्वागत. हर्षदा वॉरियर शिरवल वर्सेस मनोज 11 अशा दोन संघादरम्यान होणारा सामना. पंचांचा इशारा दिलो. सामन्याची सुरुवात. बॉलिंग मार्कवरती लॅन्सन प्लेअर ऑफ द मॅच यापूर्वी झालेल्या सामन्यातलो सोहेल पटेल. 16 धावा आणि गोलंदाजी करताना 3 गडी बाद केले. अगदी अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेलो यो खेळाडू सोहेल पटेल. पहिल्या चेंडूची झाली सांगता. पहिल्या चेंडूच्या सांगते अखेरीस 1 धाव. ही धाव फलकावरती. पुढचा चेंडू आकुट टप्प्याचो दपटी शॉट मारजो प्रयत्न. टॅप करजो प्रयत्न मात्र बॅटचा बॉलचा काय संपर्क गेलो नाही. पंचांनी सांगितलं चेंडू नियंत्रणाच्या बाहेर होतो. मर्यादेच्या बाहेर होतो. दिशा भरकटणार होतो. मालवणी भाषेत सांगूचा झाला तर जाऊचा होता देवळात. पोचलो मात्र मसनात. अशा प्रकारचा चेंडू. पंजाब टू हरियाणा वाशी टू काशी अशी वल्गना करूचो लागत या चेंडूची. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा अगदी बॅटच्या खाली इलेलो चेंडू हलक्या हातानं पॉइंटच्या क्षेत्रात तटवलो. 1 धाव निश्चित स्वरूपाची. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा हे लीलया पूर्ण केले गेले. या 3 धावांनिशी धाव संख्या वधारतली. धाव संख्या पोचतली 5 धावांवरती. निश्चितपणे एक चांगली सुरुवात. सावध सुरुवात. मोठे फटके तर नाही पण धावां जास्तीत जास्त धावा काढायचे असो काहीसो प्लॅन. आणि यो प्लॅन करताना 2 बॅटर बघू मिळतले. एका बाजूक ओमकार आणि दुसऱ्या बाजूक सँडी. पुढचा चेंडू यावेळी हलक्या हातान खेळाचा प्रयत्न. काय झाला बघूचा लागतला. पंचांचा इशारो काय असतो. क्लीन बोल्ड. चल धनेश लवकर चल. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केलं गेलो. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात चांगला क्षेत्ररक्षण. एकेरी धाव. वारंवार एकेरी दुहेरी धावा घ्यायचे. आपल्या संघात सुस्थितीत न्यायचा असो कायसो इरादो मनसुबो कयास प्रयास. मात्र यो कयास प्रयास करताना निश्चितपणाने आपण बघितला ओमकार मात्र फसलो. आणि ओमकार यावेळी पुन्हा एकदा अल्टी पलटी जो फटको. अल्टी पलटी जो फटको. चांगला प्रयत्न. चेंडून मारली कल्टी. इलेत 1 धाव. या 1 धाव्यानं निश्चितपणे धाव संख्या वधारतली. धाव संख्या 7 धावांवरती. निश्चितपणे एक चांगली सुरुवात. चला दुसरा चेंडू घ्या चालू कर. मॅच आहे ती कायची चालू आहे. हर्षदा शिरवल आणि
यावेळी पुन्हा एकदा हलक्या हातानं तटवलं एके धावेसाठी एकेरी धाव. आणि ह्या क्षेत्ररक्षकांपण बघा काय नेम काढलो. ह्यो क्षेत्ररक्षक रोज काजीत जाता आणि काजीवरचे बोंडू अगदी लिलया पाडता. पहिल्या षटकाची झाली सांगता. पहिल्या षटकाच्या सांगत्या अखेरीस धाव संख्या 9 धावांवरती. आश्रयाक आपला भोग मिळालो. जास्तीत जास्त धावा करूचो इरादो असतलो मानस असतलो कयास प्रयास ह्यो आपला भोग मिळतलो. मात्र त्यानंतर दुसरा षटक हाता येण्यासाठी बॉलिंग मार्क वरती बदल. बॉलिंग मार्क वरती बाबा भोगते दादा भोगते. माझ्या ऐकण्यात फरक झाला 100%. काय काय नाडी असते तर म्हटलं असतं. दादा भोगते आपला भोग मिळतलो. दादा या मैदानावरती दादागिरी करीत काय ह्या देखील बघणं गरजेचा. समोर आपला भोग मिळतलो धनेश आणि एका बाजूक सँडी. सँडी अजून बरोच काळ आपण बघितलो तर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने माफ करा त्यांनी 6 धावा केल्यात. धनेश साठी पहिलो चेंडू. यावेळी स्क्वेअर कट चोपटको एकेरी धाव. थोडासा क्षेत्ररक्षक अजून झालेली चूक आणि ही चूक 2 धावांमध्ये परावर्तित झाली. तिसरी धाव देखील धावांपूर्ण झाली. चौथ्या धावेचा प्रयत्न होतो काय या देखील बघणं गरजेचा. सँडी बघित होतो चौथी धाव देखील घेण्याचा प्रयत्न करीत होतो मात्र धनेशने थांबवला. धनेशने सांगितला पाठीमागे खेळणारे कोण असत काही एक माहिती नाही. आपणाक संधी मिळाली आपण या संधीचा सोना करूया. अजिबात आउट होऊया नको. धनेशने बघा थंब दाखवलो. धनेश निश्चितपणे जास्त व्हॉट्सअप वापरता वाटता. थंब दाखवल्यान हसता. यावेळी मोठं फटको मारतो प्रयत्न असफल. बॅटचा बॉलचा काही एक संपर्क नाही. निर्धाव चेंडूची होतली सांगता. या निर्धाव चेंडूच्या सांगत्याखेरीज धाव संख्या मात्र स्थिरावलेली निश्चितपणान फक्त आणि फक्त 12 धावा हे धाव फलकावरती. यावेळी ब्लॉकल पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खोदून काढलो गेलो. स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतो. डीप स्क्वेअरचो स्क्वेअर क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतलो तोपर्यंत मात्र महत्वपूर्ण 2 धावा. या 2 धावांनी धाव संख्या देखील वधारली. 14 धावा हे धाव फलकावरती. सँडीन जर षटकार मारलो तर अनिकेत जवळ ना 200 रुपये. अनिकेत हैसून खय लांब जाऊ नको आमच्या खिशात पैसे नाहीत. पुढचो चेंडू. यावेळी मोठो फटको अल्टी पलटीचो फटको एकेरी धाव. या एकेरी धाव्यानेशी धाव संख्या 16 धावा. यावेळी आणखी एक दर्जेदार फटको. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातलो क्षेत्ररक्षण करतलो थ्रो करतलो तोपर्यंत मात्र पुन्हा 2 धावांची लयलोट. 15 तास म्हटलं कारण पहिला आता धाव संख्या 16 झाली. या षटकातलो शेवटचा चेंडू. पहिल्या षटकात 9 धावांची लयलोट आणि त्यानंतर आतापर्यंत 7 धावांची लयलोट झाली दादा भोगटेंच्या षटकात. यावेळी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. नो लुक शॉट मारतो प्रयत्न. क्षेत्ररक्षकाजवळ झालेली चूक. पुन्हा एकदा 2 धावात परिवर्तन होतला. वारंवार होणारे हे चुका वारंवार होणारा मिसफिल्ड ह्या अधिकच्या धावात मिळतला बोनसच्या धावात मिळतला. आणि मनाला असं म्हटलं जातं जर मिळत असत फुकटची भाकरी तर खेका करू होई चाकरी. धाव संख्या 18 धावा हे धाव फलकावरती. आणि 18च्या 18 धावा जे असत ना त्यातलं फक्त एक वाईट आणि बाकीचे सगळे धावा म्हणजे 17 धावा
हे धावान काढलेले असत. एवढे धावान काढणं म्हणजे साधी बाब नाही. ओमकार वळवे अगदी आपल्या दोनैल्या बॅटरला काहीतरी कान मंत्र दिल्यान आणि माघारी परतलो. शेवटचा षटक. या शेवटच्या षटकात जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न. मात्र शेवटचा षटक हाताळताना बहु गावतलो आपला अक्षय कदम, माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक असलेलो मनोज 11 स्टार खेळाडू. यावेळेस मोठो फटको, झेल उडाली, झेल घाली क्षेत्ररक्षक. यावेळी अक्षय कदमला मी माझा आवडतो खेळाडू का म्हणतोय, कारण बॅटिंग करताना त्याच्यापासून मोठे फटके बघू मिळतातच, पण गोलंदाजी करताना अगदी चांगल्या बॅटरला फसवणारा यो गोलंदाज. माघारी परतलो आणि नवीन बॅटर आतमध्ये जातलो डीजेच्या सुमधुर आवाजात. न्यू बॅटर गिरीश. अक्षयचा पुढचा चेंडू अर्थात दुसरा चेंडू. आकुट टप्प्याचा चेंडू उडावलेलो आणखी एक कारांजो झेलखाली क्षेत्ररक्षक. यावेळी सलगच्या 2 चेंडूवरती 2 मोहरे तंबूच्या आश्रयात. अक्षयने सलगच्या 2 चेंडूवरती 2 बॅटरला फसवला, अगदी आपला मोह जालात फसवला. आणखीन एक बॅटर माघारी परतलो आणि नवीन बॅटर डीजेच्या सुमधुर आवाजात आतमध्ये जातलो. तिसरो चेंडू. यावेळी आणखीन उडालेलो कारांजो झेलखाली क्षेत्ररक्षक. हॅट्रिक अक्षय कदम. निश्चितपणे आणखीन एक नवीन बॅटर माघारी परतलो आणि नवीन बॅटर डीजेच्या सुमधुर आवाजात जातलो. अक्षयने डीजेवाला काय संधी दिली, सलगच्या 3 चेंडूवरती 3 वेळा डीजे. उद्याच्या दिवसात तुम्ही या शिरवल प्रीमियर लीगचा पण गाणं ऐकलात, जा आमच्या ऍडव्होकेट कृष्णा चव्हाण यांनी खास मागवला. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी उद्याच्या दिवसात पूर्ण दिवसात त्या गाणं आपण ऐकला. यावेळी हलक्या हाताने पुन्हा एकदा एकेरी धावेसाठी एक धाव निश्चित स्वरूपाची. म्हणजे पहिल्या 3 चेंडूवरती 3 महत्वाचे मोहरे तंबूच्या आश्रयात पाठवले अक्षयने आणि त्यानंतर एक धाव खर्ची केली गेली. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि या 2 चेंडूवरती किती धावा मिळतील या देखील बघणं गरजेचा. धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा हे धाव फलकावरती. निश्चितपणे चांगली दर्जेदार टिच्चून गोलंदाजी म्हणजे काय याचा प्रक्षेपण अगदी अक्षय कदम बॉलिंग मार्कवरती आपल्याला बघ मिळतो. यावेळी एक दर्जेदार फटको, एक धाव निश्चित स्वरूपाची दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न असतो की काय. आणि यावेळेस निश्चितपणान एक धाव तर मिळाली, मात्र दुसरी धाव घेण्याचं नाम मात्र प्रयत्न. धाव वाजवून माघारी पडतलो नवीन
अक्षय मान फ्रॉम कणकवली कलमठ. मनोज 11 चो स्टार खेळाडू, स्टार कास्ट खेळाडू आणि मनोज 11 संघाचे संघ मालक मनोज राऊळ यांचो एक विश्वासू खेळाडू. यावेळेस शेवटच्या चेंडूवरती मोठो फटको, इले 6 धावा. या 6 धावांनीशी धाव संख्या देखील वधारली 26 धावा. हे धाव फलकावरती 26-11 मुंबईवर धरलो हल्लो. आणि 26 जानेवारी ह्या 2 तारखांची आठवण करून देणारी धाव संख्या ही आपल्या भोग मिळतली. 27 धावांचो करतो असतो पाठलाग. हे 27 धावा, मात्र हे 27 धावांचो पाठलाग कशा रीते होतलो ह्या देखील बघणं गरजेचा. आणि त्यासाठी मायक्रोफोन वरती बदलणारा आवाज पुन्हा एकदा विवेक परब सर. तोपर्यंत मी रोहन कदम. विवेक परब सर, मी रोहन कदम आपली या स्पर्धेत रजा घेत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो ऐकलं नाही ते का आमका फेमस तसंच मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघ संघमालक मनोज राऊळ साहेबांचा संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्र राज्यातील मोठ्या रकमेच्या स्पर्धा गतवर्षीपासून ज्यांनी लिलया जिंकल्या आणि तो सिलसिला कायम ठेवला, सगळ्यात यशस्वी गतवर्षीचा संघ म्हणून ज्यांच्या संघाकडे पाहिलं गेलं तर मनोज वॉरियर्स, मनोज 11 कसवंत तळवडेचा संघ मनोज राऊळ साहेबांच्या मालकी तत्वात धावांचा पाठलाग 18 चेंडू 27 धावांचा आव्हान घेऊन अक्षय कदम आणि अक्षय कदमच्या साथीला लान्सन फर्नांडिस हे 2 सलामीवीर बॅटर कर्णधार आणि आयकॉन. तर दुसऱ्या बाजूला दुसरा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय सँडी उर्फ संदेश मोरिये. हर्षदा वॉरियर्स क्रिकेट संघाचा देखील विचार केला तर अर्थातच हा संघ आहे संदीपजी चव्हाण आणि कृष्णा चव्हाण यांच्या मालकी तत्वातला भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल. हा संघ आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्र राज्यात मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. अर्थातच ही लढत असेल 2 संघांची, लढत असेल 2 संघ मालकांची, आयकॉन आणि कर्णधारांची, आणि त्याचबरोबर लिजेंड संघ मालकांच्या रायव्हलरीची. षणंबोलचा पहिल्या चेंडूवर घुमारचा फटका डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, मात्र या चेंडूवर मिळेल घोषांकित क्षेत्रातील एकमेव धाव. जरी या एकेरी धावेने धावांचा पाठलाग सुरू केला तरी हा फटका मानसिकता उंचावणारा असेल. दोनही संघांचा विचार केला तर महत्त्वपूर्ण लढत आणि हा विजय गुणतालिकेवर उलट फेर करणारा असेल. या स्पर्धेला
क्वालिफाय होण्यासाठी प्रथम की द्वितीय स्थान ठरवणाऱ्या या गटातील म्हटलं तर वावगं ठरू नये ही लढत दोनही संघांची असेल. काळेसरच्या डोबातल्या मैदानावर काळेच्या पलीकडे मारला. सँडीचा हा चेंडू कट करायचा प्रयत्न, थर्डमॅन क्षेत्रात एकेरी धाव, डिक्लेअर झोन मध्ये हात खोलायची संधी होती, त्याचा पुरेपूर वापर केला. दुसऱ्या चेंडूवर आणखी सिंगल, घोषांकित क्षेत्रात 2 धाबा धावफलकावर. 27चा पाठलाग, आयकॉन खेळाडूंची लढत आणि वेडत आपण पाहतोय. मनोज 11 कसवन त्यांच्या विरोधात हर्षदा वॉरियर. स्क्वेअर कट केलाय अप्पर कटच्या स्वरूपात, कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनला जवळ करेल का चेंडू, लागलेली रेस, चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू सीमा रेखा पलीकडे आलाय. भालचंद्र चौकार. कदमनी मारलेल्या त्या षटकाराची आठवण करताना तारकर्ली काळेतरचं मैदान आणि त्यावर रबर बॉल स्पर्धेमध्ये अक्षय कदमच्या बॅटमधून निघालेला तो फटका आणि आयोजकांनी त्या फटक्याचं अंतर मोजल्यावर निघालं होतं अंतर 176 मीटरचं. तो अक्षय कदम स्ट्रायकिंग एंडवर यावेळी नुसता स्कूप केलाय, त्याला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे ओमकार वाळवे. एकेरी धावचवरच समाधान. रॅपिड थ्रो पहा, खांद्यामध्ये दम असायला लागतो, बाजू में दम वो मॅक्झिमम, हे देखील आपण ऐकलं असेल. हाच बाजूमधला दम आपल्याला दाखवताना पाहायला मिळालाय. ओमकार एकेरी धाब्याने अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडवर. धावफलक पोचला एका चौकारा निशी, त्यानंतर सिंगल, 3 सिंगल्स आतापर्यंत वैयक्तिक, तर सांघिक 7 वर. 27चा पाठलाग. लॅन्सनसाठीचा चेंडू, सेन्सिबल क्रिकेट लॅन्सन जाणतो. स्वतः जरी या संघाचा कर्णधार असला तरी एका बाजूला आयकॉन खेळाडू विस्फोटक अंदाजात खेळतोय, त्यामुळे ती समय सूचकता दाखवणं गरजेचं आहे. रोहन, सायन्स मधलं एक कॉम्प्लिमेंटरी इफेक्ट तू वाचला असशील, आणि हाच तो कॉम्प्लिमेंटरी इफेक्ट, एकमेकांना पूरक खेळ साकारणं म्हणजे कॉम्प्लिमेंटरी इफेक्ट, आणि त्या एकमेकांच्या पूरक खेळातून सातत्यपूर्ण धावफलक वाढवणं हा असतो सिनर्जिस्टिक इफेक्ट. हे 2 इफेक्ट सायन्समध्ये शिकवले जातात आणि ते इफेक्ट मैदानामध्ये वापरले जात आहेत. कट केला यावेळी देखील अप्पर कटचा फटका, पॉइंट रिजन मध्ये घोषांकित क्षेत्राचा वेध घेईल का हा फटका, पाहावं लागेल. घोषांकित क्षेत्राचं उल्लंघन झालं, एकेरी धाबेचा इशारा आला. चांगला फटका आहे, षटक क्रमांक 1 समाप्त करणारा फटका. धावफलक 9. 27चा पाठलाग करताना प्रति षटक जे आस्किंग रेट हवा तो आस्किंग रेट यावेळी अक्षयच्या एका चौकाराने 8 चेंडूत 5 चेंडूत 8 धावांच्या खेळीने, आणि लॅन्सन त्याला सुंदर साथ देताना 1 चेंडूचा सामना करत 1 धाव. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 18 धावांची अजूनही नितांत आवश्यकता. कंपल्सरी चेस, अर्थातच हा सामना नसेल सोपा, कारण एक आयकॉन खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला तर दुसरा आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्कवर. समोर मात्र कर्णधार असेल मनोज 11 कसवंत तळवडे, आणि त्यांच्या विरोधात 2 हात करताना हर्षदा वॉरियर्स शिरवल क्रिकेट संघ. अशी जुगलबंदी मैदानात हा सामना ऑन आहे. कट करायचा प्रयत्न आहे, बाहेरचा किनारा, यष्टीरक्षक गणेश गावडेच्या हातांचा मिळालाय सहारा. पहिल्या गाड्याचं पतन आलंय. लॅन्सन फर्नांडिस बॅक टू द पवेलियन डीजेच्या साथीने.
अक्षय आल्या आल्याच मोठा फटका लॉंग ऑनला खेळलाय क्षेत्ररक्षक प्रणव तांबेच्या गोदीत अक्षय नाही तो लार्सन आल्या पावली प्रणव प्रणवने टिपलाय झेल आणि अक्षयला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पवेलियन. डीजे ओमकार वाळवे आयकॉन खेळाडू चेंडू हातात घेतल्यानंतर ती बिरुदावली सार्थ ठरवताना बॅक टू बॅक 2 विकेट्सने मॅन विथ गोल्डन आर्म हा टॅग त्याला का दिला गेला. तो टॅग मिरवताना सुरुवातीच्या 2 चेंडूंवर ते पृथक्करण दाखवतोय. ऑन अ पॉसिबल हॅट्रिक स्पर्धेतली आणखी एक संभाव्य हॅट्रिकच्या उंबरट्यावर ओमकार वाळवे. स्ट्रायकिंग एंडवर सिद्धेश दळवी. सन्मान सन्मान आणि सन्मान. क्रिकेटच्या शॉर्टर फॉर्मॅटमध्ये हा फास्ट फॉर्मॅट आणि त्यामध्ये आदर आणि चादर योग्य वेळी योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी दिली गेलीच पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण आपण पाहतोय. एकेरी धाब्याने अक्षय कदम स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतील. ओमकार वाळवे गोलंदाजी मार्कवर पहिली धाव. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 चेंडूंचा खेळ समाप्त. धावफलक पोचलाय 10 वर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. शॉर्ट ऑन पुलचा फटका हवेमध्ये विरलाय. क्षेत्ररक्षक सँडी मोर्ये चेंडू पर्यंत ती मॅरेथॉन दौड आणि त्या मॅरेथॉन दौडीने टिपला एक नेत्रदीपक झेल. अक्षय कदम हा प्राइज विकेट. बडी मछली जाले में 27चा पाठलाग करताना अजून 17ची आवश्यकता. आता मात्र 8 चेंडूंचा खेळ बाकी. कोण उचलेल हा शिवधनुष्य. गुरव नवीन बॅटर. आता मात्र हा सामना फसलाय का. या सामन्याला सलाईन द्यावी लागेल का. सामन्याला उभारणी देताना तो पाया रचला गेला होता. चांगली गोलंदाजी यावेळी देखील. काय घडलंय. बाहेरचा किनारा होता का. यष्टीरक्षकाने गलतानपणा केलाय का. ओमकारच्या रिॲक्शन वरून तरी तसं प्राथमिक दर्शनी दिसून आलंय आणि त्याला दुजोरा विकेट किपरच्या पृथक्करणाने मिळालाय. डॉट बॉलने समीकरण बदललंय. आडव्या बॅटने काही पे निगाहे काही पे निशाणा धुंडो धुंडो रे साजना. षटक क्रमांक 2 समाप्त. या षटकात फक्त एकमेव धाव खर्ची घातली आहे. ओमकार वाळवेने आयकॉन खेळी सिद्ध केली आहे. 3 विकेट टिपले ज्यामध्ये अक्षय कदमचा देखील विकेट आहे आणि अर्थातच 2 डॉट आहेत. गोलंदाजासाठी देखील संघ मालकांनी 500 रुपयांचं पारितोषिक घोषित केलंय. संघ मालक मैदानात उतरलेत. ते सुद्धा पैशांचं पुडकं घेऊन उतरलेत की काय असा भास होईल. कारण चांगल्या खेळाडूंची पाठराखण कशी करावी याचं मूर्तिमंत उदाहरण देखील पाहायला मिळतंय. महत्वाच्या क्षणी या गोलंदाजाने आणि त्या क्षेत्ररक्षकाने केलेल्या कामगिरीला उचलून धरणारा योगदान. 500 रुपयांचं पारितोषिक सँडी मोरेच्या सुंदर झेलला आणि ओमकारच्या दर्जेदार गोलंदाजीला संघमालक संदीप यांच्याकडून दिलं गेलंय. गोलंदाजी मार्कवर धनेश घाडी. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये गरज आहे 17 धावांची. अकोटप्याचा बॉल आहे. त्याला केलाय पूल नाही आहे सक्सेसफुल. चेंडू खाली आहे. ओमकार वाळवे. धनेश घाडीच्या पहिल्या चेंडूवर देखील सिद्धेश दळवीला निराश वदनाने परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. अर्थातच फक्त 1 धावेची बॅग खांद्यावर घेत ऐकत गुणगुणत यावं लागेल श्रीराम साऊंडचं सुंदर गाणं.
थँक्यू डीजे. अरुण दळवी नवीन बॅटर. सहा बॉल मध्ये 17ची आवश्यकता होती, त्याहीपेक्षा 12 बॉल मध्ये 18ची आवश्यकता होती. अक्षय कदमला सुरुवातीच्या 2 चेंडूंवर जाग्यावर ठेवलं, त्यानंतर एक धाव घेत स्ट्राईकवर आणलं गेलं. अक्षय कदमचा प्राइज विकेट, नावीला जास्त खेळाला फटका. त्यानंतरचे 2 डॉट, ते षटक एका धावेसाठी 3 गाड्यांसाठी खर्ची घातलं गेलं. आणि त्यानंतर धनेशच्या पहिल्या चेंडूवर विकेट, म्हणजे फलंदाजी लाईनअपचं पूर्णतः कंबरडं मोडलं गेलंय. 17ची अजूनही आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल आहे, क्षेत्ररक्षण खूपच सुंदर झालंय. दुसराही चेंडू डॉट बॉल आहे. मैदानामध्ये हर्षदा वॉरियर्स क्रिकेट संघ द अनसंग हिरोच्या प्रमाणे मैदानात कामगिरी साकारतोय. प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात जबरदस्त कामगिरी. हा फुलटॉस आहे, त्याला केलाय गुल करण्याचा प्रयत्न आहे. परत एकदा चेंडू खाली सँडी मोरिये, आणखी एक झेल टिपत सँडी मोरियेने आणखी एका गड्याला तंबूचा रस्ता दाखवलाय. हा गडी जाईल धनेश घाडीच्या खात्यामध्ये, मात्र याच्यामध्ये योगदान देखील असेल सँडी मोरियेचं. आणखी एक विकेट. अरुण दळवी बॅक टू द पवेलियन. तीन चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता, म्हणजे वाळूत जसा डंपर ऋतून बसावा तसा धावफलक ऋतून बसलाय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर धीरज देवळी. चला साई स्पोर्ट्स हरकुळ आणि मनोज 11 कसवंत तळवडे कॅप्टन टॉस साठी यावेळी बाहेरचा किनारा, यष्टरक्षकाच्या हातांचा सारा. आणखी एक विकेट, बॅक टू बॅक विकेट्स पाहायला मिळतील. धनेश गाडी ऑन अ पॉसिबल हॅट्रिक. डीजे आणि त्यांच्या पायलची आवाज आमच्या डीजे मॅनने नुकतीच लावली आहे. छन 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 छन. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर दादा भोगटे स्ट्रायकिंग एंडवर. आता मात्र औपचारिकताच बाकी राहिली आहे. पॉसिबल मेडन विकेट ओव्हरच्या उंबरट्यावर हे 2 चेंडू जर मेडन हाताळले गेले तर संभाव्य स्पर्धेतला पहिलं मेडन विकेट षटक हाताळण्याची संधी धनेश घाडीला. आणि गोलंदाजीसाठी देखील 500 रुपयांचं बक्षीस ऑन आहे. आणि बॅटर लावला. यावेळी मिड विकेटला क्षेत्ररक्षक नो स्ट्रायकिंग एंडवरती डायरेक्ट फेकवणं अपेक्षित होतं. हे प्रभू हरे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी ये क्या हुआ. धोती को फाड़ के रुमाल हुआ. जसे संघ मालकांनी खिशात हात घातले, 500चं बक्षीस लावलं, 1 धाव निघाली. मात्र दर्जेदार गोलंदाजी. यावेळी देखील आतली कडा घेणारा चेंडू याला स्क्वेअर लेगला. एकेरी धाव घेतली जाईल, औपचारिकता पूर्ण केली जाईल. आणि या सामन्यामध्ये हर्षदा वॉरियर्स क्रिकेट संघाने दिमाखात विजयावर शिक्कामोर्तब केलाय. 12 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर 27चा पाठलाग होता, म्हणजे तब्बल 14 धावांनी हा सामना विजयी होत आहेत मनोज 11च्या विरोधात. त्यानंतर मनोज 11 कसवंत तळवडे कॅप्टन. चला टॉस साठी नाणेफेक होईल. आजच्या दिवसातील संभाव्य शेवटची लढत आपण पाहतोय साई स्पोर्ट्स हरकोच्या विरोधात. मायक्रोफोनवर बदलण्यात आवाज. तत्पूर्वी होते नाणेफेक. कृष्णा चव्हाण जे या स्पर्धेचे सर्वेसर्वा आहेत, सोबत संदीप चव्हाण जे हर्षदा वॉरियर्सचे संघमालक आहेत. आणि नाणेफेकीचा कौल आता कॉल कोणाच्या बाजूने.